आज मी येथे माझा मेहुणा श्रीनिवास तांदळे याचा 24 मार्च 2026 रोजी सायकलिंग करीत असताना अपघाती मृत्यू झाला. आणि याचे कारण म्हणजे एका I-20 कार, ज्याला गाडी चालवायची अक्कल नाही, ज्याच्याकडं लायसन नाही, ज्याचं वय बसत नाहीये, अशा मुलाने माझ्या मेहुण्याला अशी धडक दिली की त्याला आयुष्यातनं उठावं लागले. आणि माणुसकीच्या नात्याने त्यांनी साधा उपचारासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न नाही केला. आजूबाजू लोक पण बघे असतात, फक्त व्हिडिओ काढायला त्यांना एक आनंद वेगळा आहे. माणूस मरतोय, मरून देत, काही त्यांना घेणं देणं नाहीये. आजकाल सोशल मीडियावरती काहीतरी अपलोड करायचं आणि TRP मिळवायची किंवा काहीतरी मिळवायचं, असा एक फॅड झालेला आहे, फंडा झालेला हा. पण आज माझा मेहुणा ह्या जगात नाहीये, त्याचं दुःख हे मला आणि आमच्या कुटुंबाला खूप मोठं आहे. आणि ही पोकळी भरून काढणं खूप अवघड आहे. आज त्याची फॅमिली, त्याची बायको शिल्पा आणि मुलगी श्रेया अक्षरशः पोरके झाले आहेत. काही कारण नसताना, काही अपराध नसताना या मुलाने त्याला इतकी धडक दिली जोरात की मनात जरी कल्पना केली तरी अक्षरशः म्हणजे अंगावर काटे येतात. म्हणजे कसं त्यांनी सहन केलं, माझ्या मेहुणे कसं सहन केलं. आज इतक्या भयानक पद्धतीने त्याला धडक दिलेली आहे. म्हणजे साधा आपल्याला एक चिमकुटा काढला तर आपण आऊ करतो, त्याला आऊ करायचा पण चान्स नाही दिला. म्हणजे किती दुःखद गोष्ट आहे. म्हणजे कल्पना पण करू शकत नाहीये की असं माझ्या मेहुण्याच्या बाबतीत झालं. तो स्वतः इतका स्वतःची तब्येतीची काळजी घेत होता, स्वतः इतका व्यायाम करत होता, इतकं सगळं व्यवस्थित शरीराची व्यवस्थित निगा राखत होता. आणि अशा मुलाच्या बाबतीत अशी घटना घडावी. आणि एक मोठी गोष्ट म्हणजे की त्या मुलाच्या आई वडिलांना एवढी अक्कल नाहीये की आपला मुलगा पात्र नाहीये गाडी चालवायला, वाहन चालवायला, त्याला तुम्ही गाडी देता चालवायला. आज त्याच्या अपराधामुळे माझ्या मेहुण्याचा विनाकारण मृत्यू झालेला आहे. आता हे कोण हे भरून देणार ह्या गोष्टीचं, हे म्हणजे ही चूक कोण भरून देणार. याला मी प्रशासनाला पण एक प्रश्न टाकतोय की ह्या जागेवर येऊन बघून जावं तुम्ही की किती अपघात होतात, किती रस्ता बेभान लोक गाड्या चालवतात, स्पीडचा काही लिमिट नाहीये. आज विनाकारण चालणाऱ्या, सायकलिंग करणाऱ्या माणसाला जीव मुठीत घेऊन चालावं लागते. इथून तुम्ही नको त्या ठिकाणी तुम्ही स्पीड कॅमेरे लावलेत, नको नको त्या गोष्टी केल्या, जिथं साधं काही कुठला पोलीस नाही किंवा काही कॅमेरा नाही किंवा काही स्पीडचं काही नियम नाही, काही नाही, पाट्या नाही, काही नाही, स्पीड ब्रेकर नाही, काही नाही. ही कुठली पद्धत झाली. आधी सोसायटी, हा का हायवे नाहीये. हायवेवर तुम्ही कशा गाड्या मारताना कसंही हे करताल. आज एवढं सगळे नियम माहीत असताना त्याच्या आई वडिलांनी त्याला गाडी चालवायला दिली, ही किती मोठी चूक आहे. मी प्रशासनाला एकच सांगतोय की त्या मुलाला आणि ज्याच्या नावावरती गाडी आहे त्याला शिक्षा, ही कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारण हा गुन्हा झालाय, हा समाजाला एक एक म्हणतो ना आपण, शिकवण आहे की यापुढे आपण आपल्या मुलाचं वय बसत नसेल त्यांना गाडी हातात देऊ नका. आज विनाकारण निरपराध लोकांचे प्राण जात आहेत. तर ह्या गोष्टीवर जरा विचार करा. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पण विनंती करतो की रस्त्याचं जरा तुम्ही काहीतरी करा रस्त्यावरती. आज माझा मेहुणा गेला, या अगोदर पण अनेक लोक गेलेत, अजून किती लोकांना तुम्हाला ह्या रस्त्यावरती घालवायचंय, हा विचार करा तुम्ही आणि त्याप्रमाणे पाऊल उचला पुढे. माझा मेहुणा गेला आता परत येऊ शकत नाहीये, पण त्याच्यानंतर तो धडा शिकलात ना तुम्ही. आता काहीतरी करा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.